हा दॅट्स गुड 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 विशाखा. गुड गुड व्हेरी गुड. अहो गुड काय हा पोर रडते आणि तुम्ही गुडगुड काय म्हणताय? नाही फोनवरती होतो. हा. रिया बाय रियाज भाई बाय 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 बाय. पप्पा रोहन काय झालं रोहनला? रोहनचं बाहेर अफेअर आहे. काय? हल्ली सारखा घराबाहेर असतो, उशिरा घरी परत येतो. कारण विचारलं ना तर धड काही सांगत पण नाही. पप्पा मी फेसबुकवर एका मुलीसोबत त्याचा फोटो पण पाहिलाय. निर्लज्जपणे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हसत हसत फोटो काढलाय. अगं पण मी यांचा त्या मुलीबरोबरचा फोटो पाहिला होता तेव्हा तूच माझी समजूत काढत होतीस ना, मग आता काय झालं? ते आता इम्पॉर्टंट नाहीये. हे बघ विशू, एवढ्या तेवढ्यावरून नवऱ्यावर संशय घेऊ नये. पप्पा मी वाचलंय, बायका प्रेग्नंट असताना बेढप दिसतात ना, म्हणून मग हे नवरे बाहेर शेण खातात. तसं नाहीये ग, पुरुषांना मुळातच शेण खायची सवय असते. बाळा, आता ना आपल्याला रोहनला समजून घेतलं पाहिजे. एखाद्या वेळेला चूक होते माणसाच्या हातून. पप्पा त्याचं बाहेर अफेअर चालू आहे आणि मी त्याला समजून घेऊ. वाय नॉट? अगं कधी कधी परिस्थितीच अशी येते की त्यात माणूस असा अडकून जातो, फसतो एकदम तो. पण ऍक्च्युली त्यात त्याची चूक नसते. तुम्ही माझे पप्पा आहात की रोहनचे? त्याची बाजू का घेताय? मी त्याची बाजू घेत नाहीये, मी त्याला फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण आता तुम्हा दोघींना कसं समजवू तेच कळत नाहीये. त्याची काही गरज नाहीये. तुम्ही आधी रोहनशी बोला पाहू. बस 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 डॅडी बस. आणि आता हा शेवटचा. यानंतर एक थेंब जरी आतमध्ये गेला ना, सगळं बाहेर येईल. सगळं बाहेर पडावं म्हणून तर म्हटलं बसूया. हा? नाही, तुझं काय एक्झॅक्टली काय चाललंय? हा? म्हणजे तू बाहेर जाऊन अफेअर करतोस आणि माझ्या विशाखाला फसवतोस? WTF? हा? व्हॉट द काय? पण तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मला ही उम्मीद नाही थी तुमसे. एकतर तू अफेअर करतोस आणि आपल्या GF बरोबरचा फोटो असा FB वर लावतोस. खुल्लम खुल्ला GFTT होईल. काय बोलताय तुम्ही डॅडी? ती माझी GF नाही आहे, ओनली F म्हणजे फ्रेंड आहे. आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणी बरोबरचा तो फोटो FB वर टाकला होता म्हणजे तुमचं लफडं होतं का तिच्याशी? सांगा ना, सांगा. किती जोरात बोलतो. हा. पण रोहन, आय कॅन अंडरस्टँड यार. मी पण पुरुष आहे. आय एम अ मॅन आफ्टर ऑल. आय कॅन अंडरस्टँड. मला समजू शकतं. चला काय घडतं ते. चला विचित्रच होतं सगळं. म्हणजे कधी घडतो कळतच नाही आणि घडून गेल्यावर कळतं की असं घडलंय म्हणून. वाट लागते यार. म्हणजे ध्यानीमनी नसताना नशीब आपल्या जीवर जी काही लात मारते ना, जोरात मारते. दुखतं खूप. मग सोसवत पण नाही आणि सांगताही येत नाही. ओ डॅडी, हॅलो. काय बोलताय काय तुम्ही? माझं कोणाबरोबरही अफेअर चालू नाहीये आणि माझ्या हातून काही विचित्र घडलं पण नाहीये. तुम्हाला म्हणून सांगतो डॅडी. काय? माझं एक्स्ट्रा काम चाललंय संध्याकाळी. तेच तर म्हणतोय मी. तसं नाही, मी माझ्या एका मैत्रिणीच्या क्लासमध्ये
स्टॅटिस्टिक्सचे लेक्चर्स घेतोय. एक्स्ट्रा इन्कम, एक्स्ट्रा मनी. माझं बाळ एका चांगल्या मोठ्या घरात जन्माला यावं यासाठी ट्राय करतोय. मी फ्लॅट बुक केलाय डॅडी. मला सरप्राईज द्यायचं होतं तिला. ती माझ्यावरच संशय घ्यायला लागलीये. बट रोहन, तू जे काही आत्ता मला सांगितलंस, इफ इट इज ट्रू, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू माय सन. रिअली प्राऊड ऑफ यू. चिअर्स. चिअर्स. मंदा. येस मंदा. अगं किती वर्षांनी भेटतेस तू मंदा. माय गॉड. म्हणजे लहानपणी भेटलो होतो आपण. लहानपणी अगदी मंद दिसायचीस हं? आणि आता मंदा दिसतेस. मंदा, तुला आठवतंय लहानपणी आपण गच्चीवर भेटायचो. ए ए ए मावशी बोलते ना बाळा, थांब जरा. ओ मावशी काय, मुलगा आहे माझा. मामाला नमस्कार कर. हो. ए ह्याची पॉलिसी काढायची. मंदुडी. ए मंदवडी. चला आता पेडा की बर्फी ते ओळखायचंय ना. हं? कार्ड देऊन आलो सगळ्यांना. हा? नाही, कार्ड माझ्या इन्शुरन्सशी देऊन आलो सगळ्यांना. अशी फंक्शन चुकवत नाही मी. नाही, बोलावणं नसेल ना, स्वतःहूनच जातो मी. एखादा मासा गळ्याला लागतो. तुम्ही कधी लागताय गळ्याला? नाही म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी कधी काढताय माझ्याकडून? बघूया बघूया. नाही, बघूया म्हणण्यात वेळ जातोय. भाऊजी, कसं असतं, आयुष्य म्हणजे फुगा असतो, फुगा. वरचा त्याला कधी टाचणी लावेल आणि फटकन फुगा फुटेल काही सांगू शकत नाही. खरंय. हा. कधी टाचणी नाही, कधी टाचणी लागेल आणि कधी फट्ट होईल ह्याचीच भीती वाटत असते मला सारखी आजकाल. म्हणूनच सांगतोय, इन्शुरन्स पॉलिसी लवकरात लवकर काढा. म्हणजे तुमच्यासाठी नाही, तुम्ही गेल्यावर राहिलेल्यांची सोय म्हणून. आणि तसंही आता नवीन जीव येतोय घरात, त्याची सोय व्हायलाच हवी नाही का? मग कधी काढूया पॉलिसी? विजू, मला एक सांग, हा. 2 पॉलिसीज जर एकत्र काढल्या तर किती डिस्काउंट मिळतो? 2. एक मिनिट. हा. हो, हे तिकडे ठेवा. द्या मी ठेवते. हॅलो. काही नाही रे, सांगते मी तुला. हाय. मागे खूप आवाज येतोय. काही फंक्शन आहे का घरी? हो, विशाखाचं माझ्या मुलीचं डोहाळ जेवण चालू आहे. तू मला बोलला नाहीस. राहून गेलं असेल. आजकाल मी काय बोलतो काय नाही मला काहीच कळत नाही. ऍक्च्युली मला ना मस्तानी खायची खूप इच्छा होत होती यार. आय लव्ह यू हनी. किती करतोस रे तू माझ्यासाठी. स्वतःच्या मुलीचं डोहाळ जेवण सोडून तू माझे डोहाळे पुरवतोयस. अगं, माझ्या मुलीचे डोहाळे पुरवायला तिच्या घरचे आहेत आणि तिला भरवायला रोहनी आहे. तुझे डोहाळे कोण पुरवणार? तुला कोण भरवणार? मीच ना. दे चमचा, दे चमचा, दे. काय जाते? गिरीश, हॅलो. तू बायकोला माझ्या इथली मस्तानी खूप आवडते. इथनं चाललो तो बायकोसाठी घेऊन चाललोय. तू? अरे, हिला मस्तानी खायची होती. हो. या मस्तानीचा बाजीराव तू नाहीयेस ना? अरे, मस्तानी घेऊन जातो ना. हे मस्तानी दे रे.